प्राणघातक हल्ल्यात तरुणीला वाचवलेल्या अमित मुळकेचा पृथ्वीराज पाटील यांनी केला सत्कार। 3 दिवसांपूर्वी सांगलीत कॉलेजला जात असताना भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्यानं सपासप वार करून जीवघेणा हल्ला होताना अनेक लोक कॉलेज कॉर्नरवर बघत राहिले, पण मदतीला कोणीच पुढे येत नव्हतं। अशावेळी अत्यंत धाडसाने रिक्षाचालक अमित मुळके याने त्या तरुणीला त्याच्या रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं आणि बेडीत उपचार झाल्याने तिचा जीव वाचला। नव्या पिढीने हा अमितचा आदर्श घ्यावा असं आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केलंय। आज यशोधन सेवा आणि संपर्क कार्यालयात अमित मुळके यांचा या धाडसी कृत्याची नोंद घेऊन शाल आणि बुके रोख 5,000चं बक्षीस देऊन पाठ थोपटली। या घटनेदरम्यान DYSP अण्णासाहेब जाधव यांनी दक्षता घेऊन योग्य पावले उचलून तरुणीला आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन चांगलं काम केल्याचं सांगून पृथ्वीराज म्हणाले, समाजात ज्या वेळी समाज विघातक गोष्टी घडतात आणि विशेष करून महिलांवर ज्यावेळी संकट येतं त्यावेळी तिच्या मदतीला जाणं हे आपलं कर्तव्य आहे। केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। कॉलेज कॉर्नर येथे प्राणघातक हल्ला केलेल्या मुलीला रिक्षामधून स्वतः अमित मुळके यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले। त्यांचा शाल, बुके आणि रोख रक्कम 5,000 रुपये देऊन यशोधन सेवा आणि संपर्क कार्यालय येथे सत्कार केला गेला। यावेळी स्वराज रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ पाटील, अजित पाटील, साजिद अत्तार, रमेश सावंत, कृष्णा जाधव उपस्थित होते। सांगली येथील कॉलेज कॉर्नरच्या ठिकाणी 3-4 दिवसापूर्वी एका तरुणीला प्राणघातक हल्ला होत असताना एका सामान्य रिक्षावाल्यानं त्या ठिकाणी धाडसानं, बघ्यांची गर्दी त्या ठिकाणी होती, पुढं कोण जायला तयार नव्हतं, अशा वेळेला अमित मुळकेनं त्या ठिकाणी धाडस दाखवून तिथं त्या मुलीला सोडवलं आणि आपल्याच रिक्षामध्ये घेऊन त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या प्राजक्ता काळे या मुलीचं त्यांनी प्राण वाचवलं। त्याबद्दल आज अमितचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलंय आणि त्याला अशा अनेक नागरिकांनी अशा घटनेला घाबरून न जाता त्या ठिकाणी कुठेही कायद्याची भीती न बाळगता, कारण कायदा वाचवणाऱ्याच्या बाजूनच असतो, कुणी वाहनातून घेऊन गेलं त्या वाहनधारकाला कुठलाही गुन्हा दाखल होत नाही। त्यामुळं आज अमितचा आम्ही सत्कार केला आणि त्याला रोख 5,000 रुपये देऊन देखील गौरवण्यात आलं। मी DYSP अण्णासाहेब जाधव यांचा खास आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी तातडीनं येऊन अमितलाही त्या ठिकाणी धीर दिलेला होता आणि अशा पद्धतीनं आता सामान्य नागरिकांनी येऊन जाऊ नये आणि तरुणांना तरी अमितकडनं एक चांगलं प्रोत्साहन त्यांनी आपण सर्वांनी घ्यावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो। आज रिक्षा संघटनेचे, स्वराज संघटनेचे रामभाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी इथं आहेत आणि एक सामान्य रिक्षा चालक हा एवढा धाडसी होऊन खऱ्या अर्थानं तो सांगलीचा ब्रँड ठरलेला आहे असं म्हटलं तरी बाबू ठरणार नाही। त्याला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।